हाय सर्वांना, गुड आफ्टरनून. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना, मजेतच असायला हवं. तर आज मी हे जादूगर एक फ्रॉक शिवली होती. त्यामधून कापड हे शिल्लक राहिलेलं आहे. यामधून आता मी देखील छोटीशी फ्रॉक बनवणार आहे. दुसरी बनवली होती, मोठी बनवलेली. त्यामधूनच कापड शिल्लक राहिलेलं आहे. तर त्या अशा प्रकारे बघा शिल्लक राहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे राहिलेला आहे कापड. आणि ह्यामधूनच आता आपण नाही छोटीशी फ्रॉक बनवणार आहोत. बघा एकदा झोक्यामध्ये देवांश झोपलाय. झोपलाय तोपर्यंत म्हणलं ह्याची कटिंग वगैरे करून घ्यावं. जसा वेळ मिळाला तसा मी ह्याची टीचिंग करून घेणार आहे. नक्की तुम्हाला दावेन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. लाईक करा चला. बघा उठला. असं धुळीतनं बघतोय बघितलं का? उठला का? तर कसं करते मी? चला मग दाखवते तुम्हाला नंतर. चला तर मग आता आपण ह्याची कटिंग करून घेऊया. बघा शिल्लक राहिलेल्या कापडामधूनच आता आपण पुढचा आणि पाठीमागच्या भागाचा पॅटर्न तयार करून घेणार आहोत. तर मी इथं जे मोठे साईजचे कापड होते ते खाली आपल्याला घेरसाठी ठेवले होते आणि छोटे होते ते त्यातून मी आता फ्रंट आणि बॅक पार्टचा कटिंग करून घेणार आहे त्या पार्टची. तर बघा अशा प्रकारे आता मी डबल फोल्ड केलेला आहे. त्यानंतर आपण 4 फोल्ड करणार आहोत आणि त्याचबरोबर आज रविवार असल्यामुळे मुलांना सुट्टी त्यामुळं व्हिडिओ काढताना सारख्या येत होते मध्ये. चला त्रास द्या मग. आता आपण ह्यामधूनच आता आपण पुढच्या आणि मागच्या भागाचा पॅटर्न आपण कट करून घेऊया. बघा इथं मी डबल फोल्ड कापड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी 4 फोल्ड करून घेणार आहे आणि त्यावरती मी मेजरमेंट टाकून घेणार आहे. अशा प्रकारे मी 4 फोल्ड करून घेतलेलं आहे कापड. आता आपण मेजरमेंट टाकून घेऊया. त्यासाठी इथं मी घेणार आहे उंची. तर मी इथं 11 इंच घेतलेली आहे उंची आणि त्यानंतर शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंचावरती. आर्मोल देखील आपण 4.5 इंचावरतीच घेणार आहोत. अशा प्रकारे त्यानंतर आपण चेस्ट चौथा भाग घेणार आहोत. तुम्ही तुमच्या जेवढी तुमची चेस्ट असेल त्याचा चौथा पार्ट बनवून घ्यायचा आहे. तर इथं मी 6 इंच घेतलेला आहे आणि त्यामध्ये मार्जिन ॲड करायची आहे. त्यानंतर आपण आर्मोलला राउंड शेप देणार आहे. दोन्ही पार्टसाठी आपण सेमच आर्मोल ठेवणार आहोत. त्यानंतर खाली मी अर्धा इंचावरती राउंड शेप देऊन ते कट करून घेणार आहे. मग अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे मी शेप दिलेला आहे. आता हे पार्ट मी वेगवेगळे केलेले आहेत. आता आपण याला मार्किंग करून घेऊया. तर शोल्डर इथं घेतलेला आहे मी 1.5 इंचावरती आणि पुढचा गळा घेतलेला आहे मी 2 ते 2.5 इंचावरती ठेवून घ्यायचा आहे. मी इथं 2.5 इंचावरती घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे आपण ही पुढच्या पार्टचा कटिंग केलेले आहे. त्यानंतर आता बॅक पार्टची कटिंग करून घेऊ. शोल्डर तेवढंच ठेवायचं आहे. उंची मी इथं 3 इंचावरती खूण करून घेतलेली आहे आणि ह्याचा चौकोनी गळा ठेवणार आहे. त्यानंतर खाली 2.5 इंचावरती खूण करून आपण तिथं फक्त कट देऊन घ्यायचा आहे. मग अशा प्रकारे कट देऊन घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला इथं हुक अटॅच करता येईल. बघा अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. त्यानंतर आपण मेन फॅब्रिकवरती कट करून घेणार आहोत. इथे मी ॲडजस्ट करून घेत आहे कापड जेणेकरून आपल्याला नंतर अजून काही वापरता येईल. तर मी इथं ॲडजस्ट करून घेते, कट करून घेते. बघा अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. बघा तुम्ही पाहू शकता दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. त्यानंतर आपण इथं खालच्या घेरसाठी मी इथं जॉईंट देऊन घेणार आहे. नाही घेतले तर चालेल. त्याच्या उंचीनुसार आपण ते कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे चला मग आता आपण टिच करून घेऊ. त्यानंतर इथं आपण टिचिंगला सुरुवात करूया. त्यानंतर मी इथं पुढच्या आणि पाठीमागच्या भागाचं पॅटर्न घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपण पाठीमागच्या भागाचा पॅटर्न तयार करून घेऊया. तर इथं मी सव्वाची बाजू घेतलेली आहे मेन फॅब्रिकची आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण टिच करून घेणार आहोत. चारही बाजूने आपण टिच करून घेणार आहोत. मग अशा प्रकारे आपण टिच करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण कापड जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण कट करून घेऊया आणि कॉर्नर आहे ते देखील आपण ते कट करून घेऊ. कॉर्नरला कट देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपली फिनिशिंगमध्ये प्रॉपर गळा दिसेल. त्यासाठी आपण कट देऊन घेणार आहोत. बघा अशा प्रकारे कट देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आपण बाहीच्या बाजूला देखील आपण टिप मारून घेणार आहोत. आपण स्लीवलेस बाही बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे. आपण
स्लीवलेस बाही बनवणार आहोत. त्यानंतर बघा दोन्ही बाजूला तसंच करून घ्यायचं आहे आपण. मग अशा प्रकारे आपण शिल्लक कापड कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण पलटी करून घेणार आहोत. कॉर्नर आहे ते नीट व्यवस्थित करून घ्यायचे आहे ते आधी. त्यानंतर आपण दापटीप मारून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पुढचा भाग देखील आपण तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत आणि शोल्डर हे जोडून घेतलेले आहेत. याची क्लिप काही निघाली नाही, त्यामुळं समजून घ्या. त्यानंतर आता आपण खालचा घेर तयार करणार आहोत. तर माझ्याकडे शिल्लक कापड होतं, हे मेन फॅब्रिक आहे. तर आता आपण ह्याच्यातूनच तयार करून घेणार आहोत. तर ह्याची लांबी आणि रुंदी आहे ते तुम्हाला मी दाखवते. त्याची उंची आहे 11 इंच आणि लांबी आहे, बघा त्याची लांबी आहे 32.5 इंच. आता आपण याचा घेर बनवून घेणार आहोत अस्तरचा. तर त्याची लांबी आणि रुंदी तुम्हाला दाखवते. तर त्याची उंची आहे 15 इंच आणि लांबी आहे त्याची 32.5 इंच. बघा अशा प्रकारे. त्यानंतर आपण मेन दुसरं घेणार आहोत मेन फॅब्रिक. आता मी हे मेन फॅब्रिक आहे ते कमीत कमी 2 ते 2.5 मीटर असेल. त्याच्यात आपण प्लेटा पाडून घेणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे मी प्लेटा पाडलेल्या आहेत. त्यानंतर मी अस्तरला मध्यभागी दुसरं मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे, जे की आपण अस्तरच्या मापाचं जे घेतलेलं होतं मेन फॅब्रिक तेच इथं मी जोडून घेतलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपला हा घेर तयार झालेला आहे. त्यानंतर आपण खाली दुमडून टिप मारून घेणार आहे. बघा अशा प्रकारे जेणेकरून आपले फिनिशिंगमध्ये येईल. आता वरच्या मापानुसार मी इथं घेरचा पार्ट तयार करून घेतलेला आहे, की एक धागा ओढल्यानंतर अजून प्लेटा पडतात त्या प्रकारे मी इथं छोट्या छोट्या प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत धागा ओढून. त्यानंतर आपण हा पार्ट जोडून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण दोन्ही पार्ट रेडी तयार करून घेणार आहोत. त्यानंतर आपण लेस लावून घेणार आहोत. मग अशा प्रकारे मी इथं लेस लावून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस घेऊ शकता. माझ्याकडे ही होती म्हणून मी ही लावून घेतली. त्याच प्रकारे आपण दुसरा पार्ट पण रेडी करून घेऊ. अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत. आता आपण याला नोड बनवून घेऊ.
अशा प्रकारे आपण 2 नॉट बनवून घेतलेले आहेत ते आता अटॅच करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपण तयार केलेला पॅटर्न घेतलेला आहे आणि जो आपल्या कमरेचा भाग आहे त्यावरती आपण ती तयार केलेली नॉड आहे ती ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण फिटिंग मार्जिन करून घेणार आहोत आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेणार आहोत. सर्व पदर आपण नीट व्यवस्थित जुळवून त्यावरती आपण सरळ टीप मारून घेणार आहोत. याच प्रकारे आपण दोन्ही साईडनी अशाच प्रकारे फिनिशिंगमध्ये स्टिच करून घेणार आहोत. फिटिंग स्टिच करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता आता आपली फायनल फ्रॉक तयार झालेली आहे. अशा प्रकारे बघा त्याचं फिनिशिंग एकदम छान आणि युनिक दिसत आहे. एकदम न्यू डिझाइन बनवलेली आहे मी. पहिल्यांदाच आणि माझ्या मनाने बनवलेली आहे. कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज सर्वांनी लाईक करा चला आणि नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.